नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन याकरिता पेपर 1 जो आहे आपल्याला परीक्षेमध्ये पूर्णतः कॉमन पेपर आहे आणि या पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचे काही बुक लिस्ट आपल्याकडे असायला हवं, जेणेकरून आपण एक्झामिनेशन जे आहे त्याला क्वालिफाय करू शकू. आता काय झालेलं, की 27 सप्टेंबरला आपली परीक्षा आहे. तर इथून जवळपास आपल्याकडे 50 दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. याचा अर्थ कमी वेळेमध्ये अधिक आपला अभ्यास व्हावं या दृष्टिकोनातून ही संदर्भ पुस्तके आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यासाठी आजचं संपूर्ण आपलं जे सेशन आहे त्याला व्यवस्थित बघायला हवं आणि नक्कीच या पुस्तकातून जर आपण अभ्यास केलेलं तर येणारी जी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे ते आपण क्वालिफाय होऊ शकतो. सो मित्रांनो, आपण सुरू करूया. कुठल्या या बुक लिस्ट आहे जे आपल्याकडे असणं आवश्यक आहे. पण त्यापूर्वी 50 दिवसीय आपलं क्रॅश कोर्स मित्रांनो सुरू होत आहे. 10 ऑगस्ट पासून याचं आपलं नवीन बॅच सुरू करीत आहोत, ज्याची फीज मात्र ₹2600 आहे. याचं व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. 50 मॉक टेस्ट आहे, PYQs सोबतच डेली 8 वाजता आणि मॅथ्स अँड रिझनिंगसाठी 7 PM ला आपलं लाईव्ह सेशन आहे, जे आपण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देखील बघू शकतो. ऑफिशियल नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करून आपण आजच कोर्सला जॉइन करू शकता. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉचं सब्जेक्ट अवेलेबल आहे, ज्याची नवीन बॅच आपण 10 ऑगस्ट पासून सुरू करीत आहोत. याची फीज आहे मित्रांनो मात्र ₹4000, ज्यावर पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून आपण कोर्सला जॉइन करू शकतो. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं जर स्वरूपाचं विचार केलेलं तर यामध्ये लक्षात घ्या 2 पेपर होणार, ज्यामध्ये पहिला पेपर हा कॉमन असणार आहे. 50 प्रश्न असेल 100 गुणांसाठी. 1 तासाचा इथे कालावधी दिलेला असतो. तर पेपर 1 मध्ये सगळ्यात मोठी जी समस्या आहे विद्यार्थ्यांसाठी ती म्हणजे टाईम मॅनेज कसं करायचं. कारण पेपर 1चं सिलेबसमध्ये 6 युनिट या पूर्णतः थेरॉटिकल आहे. 3 युनिट या मॅथ्स अँड रिझनिंगवर आधारित आहे आणि 1 युनिट जे आहे कॉम्प्रिहेन्शनवर आधारित आहे. म्हणजे एक पॅसेज दिलेला असतो, पॅराग्राफ, आणि त्या आधारावर आपल्याला 5 प्रश्नांचं उत्तर द्यावं लागतं. तर मित्रांनो, होतंय काय, तर टाईम मॅनेज करण्यासाठी मॉक टेस्ट आपल्यासाठी खूप उपयोगी ठरेल. त्याच पद्धतीने पेपर 2. पेपर 2चा सिलेबस मोठा आहे, ज्यावर आधारित 100 प्रश्न विचारणार 200 गुणांसाठी. सो अशा प्रकारचं येणाऱ्या परीक्षेचं स्वरूप आहे. या व्यतिरिक्त पेपर 1च्या ज्या युनिट्स आहेत त्यामध्ये युनिट 1 टीचिंग ॲप्टिट्यूड महत्त्व आहे परीक्षेत 10 गुणांचं. दुसरी युनिट आहे रिसर्च ॲप्टिट्यूड 10 गुणांसाठी. त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन, कम्युनिकेशन, इथे बघा ICT आहे, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, हायर एज्युकेशन. अशा पद्धतीने या 7 युनिट डेली बेसिसवर रात्री 8 वाजता होत असतात आणि या व्यतिरिक्त 3 युनिट आहे, ज्याचं महत्त्व परीक्षेत 30 गुणांसाठी आहे, ज्यामध्ये मॅथेमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड 10 गुणांसाठी, लॉजिकल रिझनिंग अँड डाटा इंटरप्रिटेशन, तर हे 30 गुणांसाठी. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपलं टोटल जे आहे ना 100 गुणांचं पेपर 1 असेल. आता इथे काय आहे, कॉम्प्रिहेन्शन हे सोडवणं, मॅथ आणि 6 युनिट थेरॉटिकल. अशा पद्धतीने हा नियोजन आपल्याला करणं आवश्यक आहे, ज्यासाठी आपण बुक काय काय वापरू शकता. तर फर्स्ट ऑफ ऑल सिलेबस मित्रांनो आपल्या जवळ असायला हवं. सेकंडली PYQs जे आहे ॲटलीस्ट 7 to 8 इयर्सचं PYQs आपण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि तिसरं महत्त्वाचं, ही एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यासाठी बुक लिस्ट व्यवस्थित आपल्याकडे असावी. बुक लिस्टमध्ये आपण KVS मदानचं बुक यूज करू शकतो. ब्रिजमोहन दायमा, डॉक्टर ब्रिजमोहन दायमांचं बुक आहे. सोबतच डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांचं सुद्धा बुक व्यवस्थित आहे, जे आपण येणाऱ्या परीक्षेसाठी त्याचा वापर करू शकतो. याहीपेक्षा महत्त्वाचं मित्रांनो, आता बघा जवळपास 50 दिवस राहिलेले आहेत. तर या 50 दिवसामध्ये मॅक्सिमम आपल्याला
MCQs अँड PYQs यावर फोकस करणं गरजेचं आहे. तर हे करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं आपलं बुक आहे, जे ॲमेझॉनवर मित्रांनो अवेलेबल आहे. याला आपण ॲमेझॉनवरून बाय करू शकता. यामध्ये 2011 पासून तर 2025 पर्यंतचं जे आहे संपूर्ण प्रश्नसंच आहे PYQचा. या व्यतिरिक्त ज्या 10 युनिट आहे, ज्यामध्ये टीचिंग, रिसर्च, कम्युनिकेशन असू द्या, युनिट वाईज संपूर्ण जे MCQs आहे ते देखील आपल्याला प्रॅक्टिससाठी दिलेला आहे आणि सोबतच नमुना पेपर मित्रांनो इथे आपल्या प्रॅक्टिससाठी अवेलेबल आहे. त्यामुळे आजच आपण Amazonवरून महाराष्ट्र स्टेट पेपर 1चं संपूर्ण हे सराव पुस्तक जे आहे त्याला आपण ऑर्डर करू शकता. सोबतच या कंप्लीट कोर्स सोबत जर आपल्याला जोडायचं आहे, तर 10 ऑगस्ट पासून आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत. याला आपण जॉइन करा. यासाठी बघा, हे ऑफिशियल नंबर्स इथे दिलेले आहे. यावर कॉन्टॅक्ट करून आपण आजच पर्टिक्युलर कोर्सला मित्रांनो जॉइन करू शकतो, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण मॅक्सिमम जे आहे स्कोर करून क्वालिफाय ही परीक्षा होऊ शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक यू सो मच.